झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंडात वेगाने बचाव कार्य सुरू असलं तरी अजूनही महाराष्ट्रातले अनेक भाविक अडकून पडलेत। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यामधल्या 104 भाविकांचा एक ग्रुप चारधाम यात्रेला गेला होता। त्यांच्या मार्फत अजूनही मदत पोहोचलेली नाही। या ग्रुपमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे। याच ग्रुपमधल्या गुलाब दोशी या महिलेचा थंडीने मृत्यू झाला। त्यामुळे अडकलेल्यांच्या कुटुंबियांची काळजी अधिक वाढली आहे। त्यांच्यापर्यंत अजूनही कुठलीही मदत न पोहोचल्याने त्यांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। याच संदर्भात ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। शासनाकडे अप्रोच होतो तेव्हा फक्त आम्हाला संपर्क दुसऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जातो, आश्वासन दिलं जातं, फक्त आश्वासनच दिलेले आहेत। आतापर्यंत शासनाला 0 रिझल्ट आहे। आई ह्या 10 दिवसात शासनाने एकही रिझल्ट दिलेला नाहीये। आमच्या सिनियर सिटीजनला कोणालाही मदत पोहोचलेली नाहीये। आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही मदत केलेली आहे, खाण्याची पॉकेटं दिली आहेत, पण तिथे ऍक्च्युअली काही त्यांच्या परमार्थ निकेतन आश्रमपर्यंत एकही मदत पोहोचलेली नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।